मधून खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भारतीय जनता पार्टी केळवणे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा केळवणे आणि तुषार 11 KGSC केळवणे आयोजित मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 1,20,000 रुपये पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं, द्वितीय 60, तृतीय आणि चतुर्थ 30,000 अशी पारितोषिकाची रक्कम। परंतु मालिकावीर आपण पाहतोय त्याच्या फॅन रेट हिरो बाईक मात्र दिली जाणार आहे, त्यामुळं ती एक उत्सुकता मात्र असेल उद्याच्या रात्री किंवा उद्याच्या पहाटे मात्र कोणत्याच खेळाडूला ती बाईक मिळणार आहे आणि याकडे सुद्धा लक्ष असेल ते सगळ्याच क्रीडा रसिकांचं। चला बोनकडे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या। या शृंखलेसाठी खरं तर प्रमुख पाहुणे युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तथा स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वेसर्वा प्रवीणजी घासे साहेब यांची ही प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे। खरं तर प्रवीणजी घासे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी मोठी जुई या गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन मात्र केलं जातं आणि याही वर्षी त्या स्पर्धेची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागली। लवकरच ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि याची सुद्धा अधिकृत घोषणा मात्र लवकर पाहायला मिळेल। तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण जल्लोषामध्ये करणार आहोत। प्रवीणजी घासे साहेब यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। अनेक सरप्राइजेस घेऊन अनेक मान्यवर तुम्हाला आजच्या रात्री उद्याच्या रात्री पाहायला मिळतील। तर सलामीची जोडी आपण पाहत आहे सवय टीम कडून किरण पवार आणि संकेत केदारी। किरण पवार दिग्गज फलंदाज आणि मोठा फॅन्स वर्ग आहे, मोठा चाहता वर्ग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या खेळाडूनं गोळा केलाय। आपल्या अनोख्या फलंदाजीच्या स्टाईलनं शैलीनं मात्र प्रभावित करतो। अनेक मैदानावर मात्र त्याचा विस्फोटक खेळ आक्रमक खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाभोवती गर्दी करतात। तेवढेच प्रेक्षक मात्र ऑनलाईन सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा जे आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर मोहन दीक्षित। श्री गणरायाचं स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत जाऊया मैदानाच्या दिशेनं। पहिलाच बॉल यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड मिड विकेटला फील्ड धाबेदण आणले असतील। पहिल्याच बॉलवर किरण पवार बाद। खराब सुरुवात यावेळेस मात्र अष्टविनायक 11 KGSC सावळेश्वर सावळे संघाला लागलाय। पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठा दणका किरण पवार शून्यावर बाद। आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला, आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला, आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला, आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला। दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक ऑन साइडला तैनात करण्यात आला होता आणि अगदी स्लॉक स्वीप करण्यासाठी जरूर गेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे हे मात्र विसरला। किरण पवार सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होणं अनेक चाहत्यांचा मात्र भ्रमनिरास झाला असेल। अनेकांची मनं आता मात्र तुटलेली असतील, कारण किरण पवार शून्यावर बाद झालाय। कारण किरण पवारची फलंदाजी पाहण्यासाठी खरं तर वेडे आहेत क्रीडा रसिक, परंतु पहिल्या बॉलवर किरणचं जाणं नक्कीच थोडंसं चुकचुकणारं असेल हे सगळ्याच किरण पवारच्या समर्थकांना, सावळ्याच्या समर्थकांना। परंतु ही गोल्डन विकेट, गोल्डन डकचा शिकार मात्र ठरलाय। मोहन दीक्षितनं मात्र एक जबरदस्त यश प्राप्त करून दिले ते बोनकोडे टीमला। पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठा अडथळा दूर सारलाय तो मोहन दीक्षितनं। अनिकेत येतोय, ड्राईव्ह करतात त्यावेळेस मात्र मिडॉनला बॉल स्टॉप केला जाईल। सर्कल भेदलं तरच तुम्हाला धावा मिळतील। पहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे। लॉंग ऑफ लेग फिल्डर तैनात करण्यात आलाय। दुसरा डीप मिड विकेटला किरण पवारसाठी मात्र क्षेत्ररक्षण लावण्यात आलं होतं आणि पहिल्याच बॉलवर मात्र फसवलं सुद्धा गेलं। सगळ्यात मोठी विकेट मात्र प्राप्त केले ती मोहन दीक्षितनं। यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर निघतोय बाहेरच्या बाजूला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता, दमदार सुरुवात मात्र करण्यात आले। पहिलाही सामना आपण पाहिला तर गोलंदाजांनी खरं तर गाजवला, बामणडोंगरीच्या गोलंदाजांनी सुद्धा गाजवला खरं तर शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये, आणि त्यानंतर मात्र नागाव संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः धावसंख्येचं संरक्षण केलं। इकडे एज लागले, बॉल पाठीमागे चालला, इथेही सुद्धा संधी नाहीये धाव पूर्ण करण्याची।
सलग चौथा चेंडू मोहन दीक्षितचा यावेळेस मात्र निर्धाव टिचून मारा केला जातोय. खरं तर आपण पाहिलं तर व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या थाटणीनं मात्र चेंडू टाकतोय आणि त्याचमुळे इथे फुल लेंथ होता, बिलकुल वाव दिला नाही ड्राईव्ह करण्यासाठी. आणखीन एक डॉट बॉल, थोडंसं टिप्स होता मात्र संकेत काहीतरी चर्चा करत असताना अनिकेतशी. 4 चेंडू निर्धाव खातं उघडलेलं नाही आणि त्यामध्ये किरण पवार मात्र पहिल्या बॉलवर बाद झालाय. थोडीशी नामुष्की इथे मात्र ओढून घेतले, थोडासा संघ संकटामध्ये आहे. परंतु किरण पवार बाद झाला हे विसरून आता मात्र कामाला लागावं लागेल ते या दोनही फलंदाजांना. शॉट ऑफ लेंथ होता, इकडे मात्र पुल करण्यासाठी गेला, टॉप एज लागला आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड डाऊन, दुसरा धक्का लागलाय तुषार 11 KGSC सावळेश्वर सावळे टीमला. आणि इकडे अजून एक फलंदाज 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला. अनिकेत केदारीला सुद्धा भोपळा फोडता आला नाहीये आणि तो सुद्धा बाद होतोय. सन्माननीय निखिलजी माळी साहेब, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण कृष्णा पगडे साहेब, दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धाव आलेली नाहीये आतापर्यंत. आपण पाहिलं 2 फलंदाज गमावलेत, 5 चेंडू संपलेत, 0वर 2 विकेट. ही थोडीशी गंभीर परिस्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला सावळे टीमची. मोहन दीक्षित इकडे निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय केदारी. समोर समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे लॉंग ऑन क्लिअर होतं. बॉल जाईल सीमारेषा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र चांगला फटका चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता खातं उघडलंय ते यावेळेस मात्र फलंदाज अक्षय केदारीनं. DJ श्रीकांत 4 चांद लावत असताना या स्पर्धेसाठी. तर शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. थोडं स्पीडअप करत राहा, थोडंसं उशिरानं चाललोय. जरी आज 8 संघ असतील तरी सुद्धा च्या पद्धतीनं मात्र जी स्लो सुरुवात झाले. खरं तर सुरुवातीचा पहिला सामना सुद्धा उशिरानं चालू झाला. बरेचसे संघ, मोठे संघ असले की वेळेमध्ये येत नाहीयेत, त्यामुळं इकडे मात्र वेळ वाचवायचा आपल्याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या. अक्षय केदारीनं खातं उघडलंय, परंतु आता मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. बोनकोडे टीम तुम्ही स्पीडअप करत राहा, थोडंसं उशिरानं चाललात. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला संपवायची आहेत आणि तसं घडलं नाही तर तुम्हाला एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळं बोनकोडे टीम तुमच्यासाठी वॉर्न करतोय आम्ही. गोलंदाज तयार, पोसीम येतोय. फुल टॉस होता, यावेळेस मात्र समोर मारलाय लॉंग ऑन कडे बॉल. 1 टप्प्यानिशी जाईल सीमा पार. 4 धावांकरता संकेतच्या बॅट मधून पहिला चौकार. फुल टॉस दिला होता आणि सोपं होतं. खरं तर जे प्रेशर होतं ना सावळे संघावर, ते प्रेशर काही अंशी का होईना
दोन फलंदाजांनी अगदी सुरुवातीला चौकारानं हे प्रेशर थोडंसं हटवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. ओ यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय उसळला होता हा चेंडू. सरप्राईज डिलिव्हरी होती यावेळेस मात्र संकेत केदारीसाठी. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीमध्ये बाउन्स मिळतोय. बघाशी अनिकेत सुद्धा बाद झाला होता, असाच काहीसा चेंडू होता, परंतु हा चेंडू पहा अगदी समोरून गेलाय. अगदी डोळ्यासमोरून हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु त्यानंतर मोहसिन बलोचचा हा चेंडू मात्र नक्कीच आश्चर्याचा धक्का देत गेला तो फलंदाज संकेतला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. मोठा संघ आहे. यासाठीच थोडा वेळ लागत होता बोनकोडे संघाला. प्लेइंग 11 मध्ये मुख्य खेळाडू परशुराम नव्हते आणि आता मात्र इन झालेत. ओ समोर यावेळेस मात्र अडबा बॅटनं वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून खेचलाय बॉल. वाईड शॉट, अप्रतिम फटका संकेत केदारीच्या बॅट मधून येतोय. सावळे टीम साठी पहिला षटकार. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्याच्या सगळ्या धाबा आपण पाहिल्या ना तर 2 चौकार 1 षटकारांना मोठ्या फटक्यानं मात्र या धाबा आल्यात. क्षमता जरूर आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. किरण पवार जरी बाद झाला असला तरी सुद्धा ते दुःख मनामध्ये न ठेवता इकडे मात्र लढावं लागेल ते फलंदाजी करणारा दोन्ही फलंदाजांना. आणखीन एक वाडे शॉट यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्र निवडलंय. उंचावरून फेकून दिलंय मोहसिन बलोचला. लगातार दुसरा षटकार. आक्रमक रूप धारण केले ते संकेत केदारीनं. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 16 धावा येत असताना टीमची टोटल 20 वर गेले. 20 ऑन बोर्ड. सुस्थितीमध्ये परतत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हार मांडणाऱ्यांपैकी संघ नाहीये. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे शेवटपर्यंत मात्र रिलॅक्स होऊन बोनकोडे संघाला सुद्धा जमणार नाहीये. कारण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर संघ ओळखला जातो सावळेश्वर सावळे. मोहसिन बलोच प्रेशर आता मात्र त्याच्यावर असेल. ओव्हर द विकेटनं हा चेंडू यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. म्हणजे संकेत केदारी फक्त आक्रमक खरं तर रूप धारण केलंय. त्यानं प्रत्येक चेंडू मात्र मोठ्या फटक्यासाठी जातोय. परंतु इकडे मात्र चांगलं कमबॅक करत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या गोलंदाज मोहसिननं. हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव. डॉट बॉल चांगले लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 चेंडू. हा चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला होता आणि इकडे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 गडी बाद 20 धावा. दहाच्या सरासरीने मात्र धावा आल्यात. 20 धावा धावफलकावर संकेत केदारी खेळतोय. 6 बॉलमध्ये 16. अक्षय आतापर्यंत एकच चेंडू त्याला मिळाला होता, त्याने चौकार लगावला होता. 4 धावांवर तो खेळतोय. मोठी भागीदारी करावी लागेल. इकडे 2 ओव्हर्समध्ये 20 आल्यात. पहिलं षटक आपण पाहिलं होतं मोहन दीक्षितनं किरण पवारला बाद केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा फलंदाज अनिकेतला बाद केलं होतं केदारीला. आणि हे 2 फलंदाज आता सध्याच्या घडीला मात्र
पार्टनरशिप आपण पाहतोय 7 बॉल खेळलेत आणि 20 धावांची भागीदारी मात्र रचले. चांगली भागीदारी या दोनही फलंदाजांमध्ये होत असणार आणि ते सुद्धा आवश्यक आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील सर आहेत कव्याचे. गोलंदाज सय्या विघ्नेश पाटील. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड ऑन साइडला वळवलंय, स्विंग केलं होतं मिड विकेटला. बॉल एक टप्प्यानिशी जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार अक्षय केदारीच्या बॅटमधून. दोन लगातार चौकार खरं अक्षय केदारी. 2 बॉलमध्ये 400चा स्ट्राईक रेट, 8 धावांवर तो खेळतोय आणि संघाला मात्र सावरतोय. खरं तर पहिल्या रन्स त्याच्याच बॅटमधून आल्या होत्या. 5 बॉलमध्ये एकही धाव नव्हती. 2 फलंदाज गमावले होते सवय टीमने आणि अशा परिस्थितीमधून मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र अक्षय केदारीच्याच बॅटमधून झाला होता. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक खेळलाय. वाडी स्ट्रॉंग ऑनच्या बाहेर भिरकावलाय. वाडे शॉट अप्रतिम फटका. आकाशाला गबसडी घालणारा हा बुलंदी षटकार. मॅच मध्ये खरं तर किरण पवारला सांगतात दोन्ही फलंदाज, किरण चिंता करू नकोस, आम्ही मात्र इकडे समर्थपणे ही धुरा पेळण्यास मात्र आम्ही कंबर कसलेली आहे. आणि तीच बॅटिंग मात्र करत असताना आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी ना सिंगल घेतली, ना डबल घेतल्या, ना ट्रिपल्स घेतल्यात. त्यामुळे खाईंद तुपाशीस अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. सोडून दिला होता हा बॉल. इकडे मात्र पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोनही फलंदाज आपण पाहिलं. संकेत केदारी चौकार षटकार षटकार, अक्षय केदारी चौकार चौकार षटकार. म्हणजे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कुठेतरी शाळेमध्ये शिकवणारे 1-1 दुरकी 2चे पाडेच मात्र माहिती नाही आहेत त्या दोघांना. यांना फक्त 4 आणि 6चेच पाडे माहीत असावेत. आणि अशाच आविर्भावामध्ये मात्र ही केलेली फलंदाजी. परंतु कुठेतरी त्याचा बोलल्यानंतर खरं तर पहिली सिंगल येत आहे अक्षय केदारी. त्यावेळेस मात्र पहिली धाव खरं तर एकेरी धाव येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड बरोबर 30 धावा, 32 रन्स. दोनही फलंदाजांचा विस्फोटक खेळ पाहण्यासारखा आहे. संघ संकटामध्ये होता परंतु त्या संकटामधून मात्र बाहेर काढलंय त्या दोनही फलंदाजांनी. संकेत केदारी आणि अक्षय केदारी. बऱ्याच दिवसानंतर खरं तर दोघांची फलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर बनवता धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल. फ्लाईट दिली होती थोडीशी बॉलला, ऑन साईड अडकलंय. मिड विकेटला सिंगल त्या ठिकाणी येते. आणखीन एक धाव एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. हे फार गरजेचं आहे. आक्रमकपणा तर दाखवलाच परंतु त्याच बरोबरीनं सध्याच्या घडीला विकेट सुद्धा टिकवाव्या लागतील हे सुद्धा दोघांना माहिती आहे. कारण किरण पवार बाद झालाय, अनिकेत केदारी बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये भागीदारी आपण पाहिली. सगळ्या धावांची भागीदारी त्यांचीच आहे आतापर्यंत. 33 धावा. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे पिच केला होता आणि तेवढाच वेगानं मात्र बिलकुल कनेक्ट करता आला नाहीये. पुल करण्यासाठी बिलकुल धजावला सुद्धा नाहीये. अक्षय केदारीला हा चेंडू वेगानं मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. भागीदारी आपण पाहतोय 12 बॉलमध्ये 33 धावांची भागीदारी आतापर्यंत रचले ती या दोनही फलंदाजांनी. विघ्नेश पाटील थोडीशी गती कमी केली होती. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. फॉलो थ्रू मध्ये पाहतोय विघ्नेश त्या ठिकाणी रन तोपर्यंत कंप्लीट केले. एक सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुषार 11 KGSC सावळेश्वर सावळे टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34 धावा.
या 2 ओव्हर्समध्ये पाहावं लागेल. सावळे संघ जर इकडे अजून एक 20-22 धावा जरी ऍड करतोय, 55-57च्या आसपास जर धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली टोटल पाहायला मिळेल. ती अष्टविनायक तुषार 11 KGSC सावळेश्वर सावळे संघाची. गोलंदाज तयार. इकडे मात्र टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये, शॉट फाईन लेगला मात्र झेल सुटलाय. संधी दिली होती, एवढी मोठी भागीदारी रचली होती आणि इकडे झेल घ्यायला हवा होता. मंदार त्या ठिकाणी होता, नॉट एक्सपेक्टेड. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर शुल्लक चुकी वाटत जरी असली तरी कधीही मोठी होईल ना कळणार सुद्धा नाहीये. थोडंसं उशिरानं धावला मी तर म्हणेन. जे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला चेंडू टाकल्यानंतर थोडंसं पुढे येतो आपण, थोडंसं चार्जअप. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय. परशु आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पार्थ कडून. गरज आहे, एका चांगल्या षटकाची गरज आहे ती बोनकोडे संघाला आणि कदाचित तीच गोलंदाजी पार्थ चंदन मात्र करतोय. पुढे आला होता, इकडे संधी होती विकेट किपर परशुला, बराच पुढे गेला होता खरं तर संकेत त्या ठिकाणी आणि चेंडू मिळाला असता तर कदाचित इकडे स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली असती. परंतु पार्थ चंदनचे चेंडू ज्या पद्धतीनं गर्रकन फिरतात ना, इकडे परीक्षा मात्र घेतली जाते ती संकेत केदारीची. सुपर बॉलिंग. आणखीन एक चेंडू. इकडे मघासपासून आपण पाहिलं वेगवान गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला होता, परंतु इकडे जसा फिरकीचा मारा चालू केलाय ना बोनखोडे संघानं सुद्धा आपलं लपवलेलं अस्त्र बाहेर काढलंय आणि पार्थ चंदनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केले मागच्या 3 बॉलवर इकडे मात्र डोकं वर काढू दिलं जात नाहीये, हलू दिलं नाही तिकडून मात्र ते संकेत केदारीला. 35 वर 2 अशी धावसंख्या आहे. 3.4 ओव्हरचा खेळ खलास झालाय. पहिले 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले ती पार्थ चंदननं. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि तिकडून मात्र खेचला हा फटका काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. संकेतच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय चौकार. सहाय्यानं 3 चेंडू निर्धाव टाकले होते, त्यामुळे कुठेतरी एखादा मोठा स्ट्रोक हवा होता आणि तो मात्र आलाय. पार 6 बॉल कव्हर्सला खेळलेत. क्षेत्ररक्षक होते स्वीप कव्हरला वेगानं आलाय त्या ठिकाणी. पुढे दुसऱ्या धावेसाठी सरसावलंय. थ्रो चांगला झालाय परंतु तोपर्यंत मात्र वेगानं अक्षय केदारीने मात्र रन्स पूर्ण केलेत. त्या 2 दुहेरी धावांचं योगदान या ठिकाणी मिळत असताना इकडे तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू केले होते. अक्षय पवार या ठिकाणी आलाय आणि त्याचमुळे कदाचित तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेले होते की काय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक तुषार 11 KGSC सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 41 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. चंदनकडून फक्त 7 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. एखादं षटक हवं होतं कमबॅक करणारं आणि ते मात्र त्यानं केलंय. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया इकडे मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये कशा पद्धतीनं खेळ साकारला जाईल. हॅलो. यानंतर समिदा नागाव विपक्ष विनर टीम अशी लढत खेळली जाईल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना अशी लढत पाहायला मिळेल यानंतरच्या सामन्यामध्ये.
याच दरम्यान सन्माननीय युवा कार्यकर्ता भाजपा जितेंद्र गावण साहेब, युवा कार्यकर्ता भाजपा नंदकुमार गावण साहेब, BJP गावाध्यक्ष वशेडी कृष्णा पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो पण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. रोहन ठाकूर साई आणि कृष्णा म्हात्रे युवा कार्यकर्ते केवणे यांचे इथं आगमन. मोहनचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. पहिली धाव वेगानं स्ट्रायकर एंडला थ्रो आणि इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक गडी गमावलाय आणि तिसरा झटका लागलाय तो अष्टविनायक 11 KGSC सावळेश्वर सावळे टीमला. अक्षय केदारी मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. एक पारितोषिक येते विकेट हॅट्रिकसाठी. नितेशजी मात्रे बोनकोडे यांच्याकडून 1000 रुपयांचं प्राइज असेल ते मोहन दीक्षितला विकेट हॅट्रिकसाठी. अक्षय पवार मघासपासून वाट पाहत होता खरं तर शेवटचे 5 चेंडू त्याला मिळतील. तो मात्र सज्ज असेल ऑन स्ट्राईक. आल्या आल्या पहिलाच बॉल अक्षरशः फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. मात्र खरं तर एवढा आत्मविश्वास येतो कुठून. सावळ्यावरूनच सेट होऊन आलाय अशाच आविर्भावामध्ये मात्र मारलेला हा पहिलाच फटका. षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 48 या आकड्यावर 48 आणि म्हणूनच मघासपासून खरं तर स्क्वॉड मध्ये होता जरूर परंतु त्याला मात्र यायचं होतं मैदानामध्ये. परंतु त्याच बरोबरीनं आपण पाहिलं तर अक्षय केदारी आणि संकेतनं सुद्धा फार चांगली बॅटिंग केली, चांगली भागीदारी रचली. संघ संकटामध्ये असताना सुद्धा त्यांनी मी तर म्हणेन सुस्थितीमध्ये आणलं ते संघाला. परंतु पाहूया आता मात्र मोहन दीक्षित, ज्या मोहन दीक्षितनं मात्र किरण पवारची विकेट घेतली होती आणि त्याचाच वचपा कुठेतरी काढला जाणार का या ओव्हरमध्ये आणि असाच फटका मात्र पाहायला मिळाला तो अक्षय पवारच्या बॅटमधून. 48 दडपण आता मात्र असेल ते मोहन दीक्षित ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले होते, 4च धावा दिल्या होत्या. तोच मोहन दीक्षित 5वं षटक टाकण्यासाठी आलाय. चला स्पीडअप करत राहा. मॅच बॉल येतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय पवार म्हटला की किरण पवार, अक्षय पवार या 2 बंधूंनी खरं तर अनेक आनंदाचे क्षण मात्र सावळे गावाला दिलेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणार आणि दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत. बऱ्याच वेळेला आपण पाहतो अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये सातत्यानं प्रवास या दोनही बंधूंचा पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामधील मात्र स्टार खेळाडू अक्षय पवार ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र अडवा पॅटर्न ऑन साईडला मिड विकेट कडे चेंडू जात असताना अक्षय दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि इथे पाहता पाहता या 2 धावा मात्र पूर्ण करत असताना काय धावलाय. रनिंग बिटवीन द विकेट पहा किती स्मार्ट आहे. अगोदरच मनाशी टाण बांधलं होतं आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र सावळे टीमचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप आणि अखेरीस हा टप्पा ओलांडलाय. दीपक सर आर्केश प्रचंड खुश झालाय. 50 झाल्यानंतर त्याने टाळ्या वाजवल्या बघा. खरं तर त्याच्या हातावरती फोरम्सवरती किरण पवारचा टॅटू आहे. क्या बात आहे. किरण पवारचे बिग फॅन प्रशांतजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सावळे संघ. ओ या आडव्या पॅटर्न ऑन साईडला काय फटका सजवलाय. इट्स अ बिग ब्लो. अक्षय पवारच्या बॅटमधून मिड विकेटच्या बाहेर षटकार.
असेच फटके मात्र सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतात. अक्षय पवारचा फॅन वर्ग यासाठीच तर आहे, मोठा फॅन्स वर्ग आहे. इन्स्टावर सुद्धा पाहायला गेलं तर खरं तर बरेचसे सबस्क्रायबर आहेत आणि स्टायलिश प्लेअर आहे मनोबल टेनिस क्रिकेटमधील अक्षय पवार. आणि चेंडू कसेही टाका, फुलर लेन टाकले तर तुम्हाला हेलिकॉप्टर उडवताना दिसेल तो. आणि त्याचमुळे गोलंदाजांवर बऱ्याच वेळाला प्रेशर येतं की चेंडू टाकायचे कसे, कारण अक्षय मात्र अगदी क्रीजचा खोलीचा वापर जास्त करतो. अगदी स्टंप लाईनला जाऊन सुद्धा तेवढीच बॅटिंग करतो. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना तुम्हाला दिसेल. आणि आता मात्र पाहिले आपण 2 दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना. दीक्षितवर आणखीन एक ऑफ ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, अप्रतिम, डाऊन द ग्राउंड, सरळ मोहन दीक्षितच्या डोक्यावरून ठोकलाय, लॉंग ऑफच्या बाहेर षटकार. फुलं लेंथ पाहायला मिळाले, परंतु तरी सुद्धा काहीच फरक पडत नाहीये. या फलंदाजावर एवढी विस्फोटकता मात्र कुठून आणले ती अक्षय पवारनं. हाच विचार आता मात्र बोनकोडेकर सुद्धा करत असतील. काय खेळलाय, जरी माझ्या भावाला बाद केला असेल परंतु अजूनही मी मैदानामध्ये आहे. आणि त्याच भावनेनं मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना अक्षय पवार. फुल टॉस होता, नाही टाकू शकत तुम्ही असे चेंडू, हेच हाल पाहायला मिळतील. मिड विकेटच्या वरतून मारलाय मोहन दीक्षित. आजची रात्र खरं तर त्याच्यासाठी खरं तर विसरून जायला त्याला आवडेल, परंतु ज्या पद्धतीनं मात्र विस्फोटकता पाहायला मिळाले. 4 षटकार मात्र या ओव्हरमध्ये येताना दिसलेत आणि तब्बल सगळ्यात महागडे षटक मात्र खर्च केले. 4 षटकार, तब्बल 27 धावा. आणि अक्षय पवार, खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्क्रीनवर आपण पाहतोय 5 बॉलमध्ये 26 धावांची विस्फोटक इनिंग मात्र साकारले ती अक्षय पवारनं. सुपर बॅटिंग, 520च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय तो अक्षय पवार. आणि टीमची धावसंख्या मात्र पोहोचवले ती तब्बल 62 रन्स, 62 धावा. अक्षय पवार लेट आला परंतु थेट आला आणि शेड झाला. इकडे स्कोर 68 झालाय, 68 रन्स ऑन अ बोर्ड. 69 धावांचं टार्गेट असणार आहे. 69 धावा. सुरुवातीला असं वाटत नव्हतं की 50-55च्या आसपास जाईल, परंतु आता मात्र हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. किरण पवार 0वर, संकेत केदारी 12 बॉलमध्ये 23, अनिकेत केदारी 0वर आणि अक्षय केदारीनं चांगली साथ दिली 8 बॉलमध्ये 18. आणि शेवटला मात्र हे वादळ केळवणे गावामध्ये घोंगावलं 5 बॉलमध्ये 26 धावा. अशा पद्धतीने 68 धावा. यस, ओ टू रोशन पाटील. सन्मान या ठिकाणी केला जाईल मान्यवरांचा. आदरणीय निखिल माळी जित्याचे आमचे सत्कार मूर्ती आहेत, निखिलजी माळी यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. निखिल माळी यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. जित्याचे आमचे मान्यवर, त्यांचा सन्मान. कारण किरण पवारचा क्लास पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक नाराज झालेले नाही आहेत, कारण अक्षय पवारने त्यांना खुश केलं. अर्केश थोडा खुश जास्त झाला आहे. किरण बाद झाला तेव्हा अक्षरशः तो रडला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याही तर त्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्याला आनंद वाटला अक्षय पवारचा खेळ पाहून. निखिल माळी यांचा सन्मान. आणि त्यानंतर हरिभक्त परायण राजेंद्र माळी साहेबांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. वारकरी संप्रदायाचे सदस्य हरिभक्त परायण राजेंद्र माळी साहेब, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हरिभक्त परायण या ठिकाणी आपण पाहता राजेंद्र माळी साहेब. केळवणे गाव म्हटलं की आध्यात्मिक वारसा या गावाला लाभलाय. आणि खरं तर हा वारसा जपणारे वारकरी संप्रदायाचे सदस्य आदरणीय राजेंद्र माळी साहेबांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. चला, आमचे आयोजक किरण पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. तर ग्राउंडसाठी किरण यांचा विशेष खतर आमचे माळी साहेब या ठिकाणी राजेंद्र माळी साहेबांचं मोठं योगदान आलं, त्यांचा आम्ही खतर आभार व्यक्त करत आहोत. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. आणि हा सन्मान या ठिकाणी होतं या वारकरी संप्रदायाचे सदस्य राजेंद्र माळी साहेबांचा. पुढचा सन्मान असेल हरिभक्त परायण कृष्ण पगडे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. कृष्ण पगडे साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी होईल. महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे सध्या खऱ्या अर्थानं आध्यात्मिक वारसा जोपासणारे हे वारकरी
आणि इथे आपण पाहता हरिभक्त पारायण कृष्णा पगडे साहेबांचा सन्मान. त्यानंतर पुढचा सन्मान भाई मात्रे जिते, भाई मात्रे जिते यांचा इथे सन्मान केला जाईल. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते भाई मात्रे जिते यांचा सन्मान. जयेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करूया. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या सावळ्या टीम. आणि विनंती राहील त्या ठिकाणी बोनकोडे 11 बोनकोडे पहिली जोडी मैदानाकडे आपण दाखल केली आहे. सामन्याला सुरुवात होतोय. पुढचा सन्मान असेल कृष्णा पाटील साहेब भारतीय जनता पार्टी गाव अध्यक्ष वशेणी. कृष्णा पाटील साहेब, कृष्णा ठाकूर साहेब गाव अध्यक्ष वशेणी भारतीय जनता पार्टी बीजेपी बहुत ज्यादा प्यार. आणि इथं आपण पाहताय आमचे भारतीय जनता पार्टीचे कृष्णा ठाकूर साहेब गाव अध्यक्ष, त्यांचा हा सन्मान. खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ अध्यक्ष म्हणजे एक महत्त्वाचा खरं तर हा पद आहे. त्यांच्यामध्ये मोठी जबाबदारी असते आणि इथे गाव अध्यक्ष आपण पाहताय कृष्णा पाटील साहेबांचा सन्मान. रोहन ठाकूर साई यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. या पण मंचकावरती जितेंद्र गावण साहेब, सन्माननीय जितेंद्र गावण साहेब, सन्माननीय नंदकुमार गावण साहेब यांना विनंती असेल पण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत. मॅचला सुरुवात होत आहे. तर जाऊया उत्तरार्धाकडे. मॅच मात्र चांगली रंगणार आहे, यात तिळमात्र शंका नाही आहे. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील रोशनजी पाटील सर. तारा यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं भारतीय जनता पार्टी केवळ पुरस्कृत आमदार चषक उरण पनवेल या स्पर्धेमध्ये दमदार स्वागत. यॉर्क लाईनवरती बॉल ड्राईव्ह केला बॉलला त्या ठिकाणी पाहिलं. खरं तर त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या अगदी दिशेने हा फटका किरण पवारच्या अगेन्स्ट सिंगल आली. या सिंगलने मात्र स्कोर कार्डमध्ये तुम्हाला भर होताना पाहायला मिळेल. 5 धावा टार्गेट मैदानामध्ये आहे त्या ठिकाणी 69. जवळजवळ 14ची सरासरी मेंटेन करायची तुम्हाला पर ओव्हर मागे. 13.80. स्टेप आउट झाले. फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं, मिडॉनला बीट केलं. बॉल चाललाय गॅपमधून. या ठिकाणी पाहता पॉवर प्लेचा योग्य वापर करत हा चौकार मिळतोय. फलंदाज आहे त्या ठिकाणी जितेश राऊत, त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. गावचे सरपंच आदरणीय रोशनजी पाटील यांचं इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती मनपूर्वक स्वागत. इथेही फटका चांगला आहे. स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह हा चाला बॉल डीप पॉइंटला. 1 बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, खणखणीत चौकार. हा सणसणीत चौकार. आक्रमक झालाय. सुरुवात केली होती खदर पार्थ चंदन त्याने सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये शेवटचा बॉल कमबॅक करताना आपण पाहत आहे. खदर सुरुवातीला मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचा. हा बॉल मेरिटनुसार जर का एक्स्ट्रा कव्हरनं मारला असता तर आणखीन एखादा चौकार आला असता. परंतु तरीही सुरुवात या ठिकाणी बोनकोडे संघाची अप्रतिम राहिली आहे. टोटल धावा आल्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद 17. चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. या दरम्यान सारडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रोशनजी पाटील, त्याचबरोबरने प्रभावशाली न्यूजचे संपादक आदरणीय सत्यजितजी पाटील आणि त्यानंतर सारडे गावचे आदरणीय संकेत पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आमच्या अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
स्पर्धेचा आनंद घेताना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे सालवड गावचे दिग्गज पॅकर या ठिकाणी गणेश शेठ कदम खरं तर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक स्वागत आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. प्रभावशाली न्यूजचे संपादक या आपलं स्वागत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार क्षेत्राकडे पाहिलं जातं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला त्या ठिकाणी रोहित केदारी. रोहित केदारी आपण पाहता उत्कृष्ट देहबोलीच्या खेळाडूच्या तो रोहित इथे आला. रोहितच्या अगेन्स्ट इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला फसलाय कारण तिथे फिल्डर होते. टिपलाय झेल संपलाय जितेश राहुतचा खेळ पारचा गेला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. हा पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या बोनकोडे 11 बोनकोडे टीमला. दमदार असे पॅकर पुरस्कार दे आणि या सामन्याचा आनंद घेताना त्यांचं आपण करूया स्वागत. सध्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये ते त्या ठिकाणी आहेत. व्यावसायिक क्रिकेट आपण पाहिलं तर मॅग्निफिशन बोनकोडे या संघाचे ते नेहमी पुरस्कार राहिले आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. विकेट मिळाला या ठिकाणी फिल्डिंग करताना सावळे टीमला गोलंदाज आहेत त्या ठिकाणी अनिकेत. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फटका चांगला होता पारचा परंतु अंतर कापता आलेलं नाही. त्या ठिकाणी फिल्डर होते तिथे झेल टिपण्यात आला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय परशुराम साठे. हा खेळाडू यावेळेस पाहता वन डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती आला. दोन्ही टीमच्या जर्सी अगदी सेम आहेत कलरच्या. तर मग इथे आपण पाहताय का तर चांगला खेळ देखील दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. अनिकेत नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट परशुरामसाठी लो फुल टॉस. इथे देखील बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत मागे प्रोटेक्शन मिळालं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 19. अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं 50 रनची गरज असेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये. येणाऱ्या काही बॉल म्हणजे 22 चेंडूमध्ये 50 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या. दिल्ली अभिबी दूर आहे असं म्हणावं लागेल. आणि हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. हा पंप जॅक करायचा होता बॉलला. आतली कडाकून बॉल चालला डीप स्क्वेअर क्षेत्राकडे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा. थ्रो वेगवान झालाय परंतु 2 धावा देखील तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूने. 2 रन मात्र इथे आल्या. सिंगलला डबलमध्ये जेव्हा कन्वर्ट केला तर तेव्हा प्रेशर हा आपोआप खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती वाढला जातोय आणि तो प्रेशर क्रिएट करताना बोनकडे संघाचे हे दोन्ही फलंदाज चांगलं तालमेल चांगलं कॉलिंग दोघांमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा दुहेरी अंकावर येताना पाहिलं 21 वरती पोहोचला आहे त्या ठिकाणी बोनकोडे संघ. जितेश राऊत आणि एका बाजूने परशुराम साठे हे 2 खेळाडू. शरीरापासून दूर ठेवला पण तो उडवला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची आणि बॉल चाललाय एका टप्प्याने 1 बाउन्स इनटू द फॅन सीमा पार चौकार. पूर्वक आपण पाहिला शरीरापासून हा बॉल दूर ठेवला होता पण तो इनसाइड आउट फटका तिथे आपण पाहिला परशुराम साठे यांच्या माध्यमातून. 4 रन आल्या. धावसंख्येत वाढ 25 रन स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल चॉप करायचा आहे. अगदी आपण पाहिला लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला आणि तिथे दिशा दिली. रन मात्र मिळाले. सिंगल ॲक्युरेट यॉर्कर या ठिकाणी अनिकेतने टाकला. त्याच्यावरती मात्र सन्मान देताना आपण पाहिला खरं परशुरामला. बघा पुन्हा एकदा बॉल रिलीज करताना अनिकेतला आपण पाहताय जबरदस्त. रोहितला आपण पाहता माफी असावी रोहितला त्या ठिकाणी पाहता इथे चॉप केला बॉल. अगदी लास्ट मोमेंटला दिशा द्यायची होती परशुरामांना. 1 रन मात्र आली या चेंडूवर. 1 रनने संघ पुढे चाललाय. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 26 धावा. 69चं टार्गेट 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. अजूनही मोठा प्रवास बाकी आहे या खरं तर बोनकोडे संघासाठी. इथेही यॉर्कर टो क्रशर यॉर्कर आणि इथे मात्र लाऊड ऑफिस झाली होती लेग वर द विकेटसाठी. आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल
याच दरम्यान आपण पाहता रायगड प्रीमियर लीगचे जनक, रायगड प्रीमियर लीगचे दमदार आयोजक, शिरडोन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा साई एकवेरा हॉटेलचे प्रोप्रायटर मंगेश शेठ वाकडीकर यांचं काही क्षणाचं तुम्हाला या मंचकावरती आगमन होताना पाहायला मिळेल. दमदार असं व्यक्तिमत्व. 2 ओव्हर कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. डीजे 26 धावा आल्या. आता 18 मध्ये 43 करायच्या. 14.33 हा रिक्वायर्ड रन रेट आहे पर ओव्हर मागे. म्हणजे प्रत्येक षटकामागे किमान एक मोठा फटका हवा आहे बोनकोडे संघाला. तर एका बाजूने एखादा इकॉनॉमिकल षटक सावळे संघाकडून आलं तर या धावांचा बचाव करता येईल सावल्या टीमला. टॉस जिंकून त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला? खरं त्याने बॅटिंग करताना सिद्ध केलं. 68 धावा बनवल्या, पण धावा त्यांना आता वाचवायच्यात. किरण पवार यावेळेला ऑन ड्राईव्ह हा फटका पण पाहता. त्या ठिकाणी मिडविकेटकडे चाललाय अक्षय पवार. अतिशय चपल खेळाडू, रायगड टेनिस बॉलमधला हर होणारी खेळाडू. त्याच्या दिशेने फटका 1 रन आली. किरण पवार आणि खतर ओमकार नाईक यांचे जेव्हाचे संबंध आहेत. कारण जेव्हा ओपन क्रिकेट आलं की ओमकार नाईकच्या संघामधून पण यांना नेहमी खेळताना पाहिलं. तोच किरण पवार बॉलिंग ट्रॅकमध्ये. पहिला बॉल सिंगल आली. 17-42. तेज तरार बॉल, थिक एज अँड टेकन. विकेट किपरने टिपला. झेल संपलाय मैदानाच्या आतमध्ये. जितेश राऊत या खेळाडूचा खेळ. राऊतचा विकेट मिळाला. जितेशने आक्रमक फलंदाजी केली होती. तो खेळाडू बाद झालाय. आणि इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहता मैदानामध्ये अष्टविनायक तुषार 11 KGSC ग्रुप सावळेश्वर सावळे टीमला विकेट महत्वाचा होता आणि तो विकेट मिळाला. नवीन खेळाडू मोसिम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नेक्स्ट मॅच आपण पाहता एखादं नागाव विपक्ष विनर टीम अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर KCC अंबापाडा विपक्ष हंसी 11 RCC पेठ अशी एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज. भूमी 11 हायवे दिवा विपक्ष गावदेवी उसरली अशी लढत आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागते ध्येय गाठण्यासाठी. दोन्ही संघासाठी ध्येय एकच आहे, विजय. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जो संघ चांगला कामगिरी करेल किंवा ज्या संघातील खेळाडू चांगले कामगिरी करतील तो संघ राहील विजेता. किरण पवारचं हे षटक. शेवटचे बॉल 16 विजयासाठी आता 42 समीकरण. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. हॅमर केला. हातोडा शॉट फसलाय. लॉंग ऑफ मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आले. टिपलाय झेल आणि इथून मात्र आल्या पाहुली माघारी परतावं लागेल फलंदाज मोहसिनला. पाहिलं तर टर्न विथ बाउन्स. थोडासा अतिरिक्त उचळी घेणारा चेंडू. त्याच्यावरती मात्र हातोडा शॉट मारला चांगला, पण तो खतर त्या ठिकाणी अंतर कापता आले नाहीये. त्या ठिकाणी विकेने चांगला झेल टिपला. तदनंतर मात्र आणखीन एक खेळाडू बाद झाला. जी भागीदारी मागच्या इनिंगमध्ये अक्षय आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिलं खरं तर अनिकेतमय झाली होती. संकेत आणि अक्षय केदारी या दोन खेळाडू झाले होते. तशी भागीदारी जर का इथे झाली आणि एखादा खेळाडू जर येऊन अक्षय पवार सारखा इम्पॅक्ट टाकला या मॅचमध्ये अंतिम क्षणात या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आता मात्र हा सामना थोडासा जड होत चालला बोनकोडे संघासाठी. 15 बॉल 42. नवीन फलंदाज विघ्नेश पाटील. आल्या लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये आहे. स्ट्रेट हिट सेफ शॉट. बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. मध्ये कराच्यात मैदानाच्या आतमध्ये 38 धावा. खालचा अंतिम सामना आपण पाहिला. कोपटे विपक्ष अष्टविनायक ओवळे
जबरदस्त लढत झाली, अंतिम बॉल पर्यंत लढत गेली. शेवटचा बॉल 1 बॉल 1 रनचे समीकरण आलं. खोपटे संघाने सामना जिंकला. इट टीट फॉर टॅट. विघ्नेशचा आक्रमण स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिडॉनच्या खरं तर आपण मिडॉन आणि लॉंगॉनच्या वरून हा फटका चाललाय बाउंडलाईनच्या बाहेर, सीमा पार. विघ्नेशचा हा फटका आपण पाहिला, जबरदस्त टायमिंग. विघ्नेशच्या बॅटमधून हा षटकार आला. शफल क्रॉस वेगाच्या अगेन्स्ट आपण पाहिला, थोडासा काउंटर अटॅक करायचा होता. अगदी शफल झाले ते खेळाडू, तिथे आपण पहिला बॉल निर्धाव आला. आता शेवटचे बॉल असेल 12 विजयासाठी 32चं समीकरण. 12 चेंडू आणि 32 जवळ ड्रिंक्स ब्रेक होईल. चला दोन्ही 12 आपण पाणी घेऊन जा मैदानाकडे. आपण ऐकूया तो परत सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. महत्वाचा सामना. यस डीजे प्लीज. डीजे रायगड प्रीमियर लीगचं संगीत होऊ द्या, कारण याच दरम्यान आपण पाहत आहे सन्माननीय मान्यवरांचं आगमन. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, खरं तर रायगड प्रीमियर लीग जिल्ह्याची स्पर्धा अगदी आपण पाहिला व्यवस्थित आयोजन शिरडोन नगरीमध्ये ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक मंगेश शेठ वाकडीकर, शिरडोन ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा साई एकवेरा हॉटेलचे प्रोपरायटर आणि आदरणीय महेश शेठ बालदी साहेबांचे अगदी खंदे समर्थक या ठिकाणी मंगेश शेठ वाकडीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची दमदार स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीनं मैदानाच्या आतमध्ये पण होताना पाहताय दमदार असं नेतृत्व आपण पाहताय. खरं तर अफाट कौशल्य आणि उत्कृष्ट वक्तृत्व त्यांच्याकडे आणि संघटन कौशल्य त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहिलं. असे खरं तर मंगेश शेठ वाकडीकर, उपसरपंच, माजी उपसरपंच शिरडोन ग्रामपंचायत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं मुंबई गोवा हायवेवरती एकच हॉटेलची चर्चा, ज्या ठिकाणी ऑथेंटिक फूड तुम्हाला मिळतील. साई एकवेरा हॉटेलचे प्रोपरायटर मंगेश शेठ वाकडीकर आपण ऑन स्क्रीन पाहता. त्यांच्या समवेत या ठिकाणी ज्ञानेश्वरजी घरत काका स्पर्धेचे आयोजक, संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना. जाऊया मॅचकडे. 12-32चं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार? बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय या ठिकाणी आपण पाहताय संकेत हा खेळाडू, संकेत केदारी हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर फलंदाज तयार परशुराम. धीम्या गतीचा बॉल होता, बॉल उजव्याच्या बाहेर चाला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धाव संकेत होईल वाढ. टोटल धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 38. 12-31 हे कॅल्क्युलेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मॅच ऑन आहे. अगदी सामना दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 12-30चं कॅल्क्युलेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष, अष्टविनायक तुषार 11 KGSC ग्रुप, सावळेश्वर सावळे. अशी लढत तुम्ही मैदानामध्ये पाहता. सावळा विपक्ष बोनकोडे. नवी मुंबईचं क्रिकेट आणि एका बाजूने आपलं रायगडचं क्रिकेट आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्याच ताकदीचे आणि त्याच धाटणीचे आहेत. इथे राऊंड विकेट आले. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. संकेत केदारी या गोलंदाजाला. 12-30चं कॅल्क्युलेशन. पर ओव्हर 15.00. हा रिक्वायर्ड रन रेट असताना हा फटका उंच चाललाय, फसलाय आणि झेल खाली आला अक्षय. अक्षयकडे बॉल आला म्हणजे चुकीची अपेक्षा नाही आहे. टिपलाय गुडूने झेल आणि संपलाय त्या ठिकाणी परशुराम साठे या खेळाडूचा खेळ. केलवणे गावाला आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषक BJPचा केलवणे गावाला. आमदार चषक BJPचा. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 जगातील नंबर 1 पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जातं. प्रथम राष्ट्र
मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या संकल्पनेमध्ये कार्य करणारी संघटना आणि पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. आपण पाहता सध्याच्या घडीला विकासाची गंगा संपूर्ण भारत देशामध्ये आले. राम मंदिराचा खरं आपण पाहिला जीर्णोद्धार, प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा हा तमाम हिंदूंसाठी खरं तर एक ऐतिहासिक क्षण राहिला. कोट्यावधी हिंदूंसाठी मात्र हा दिवस म्हणजे दिवाळी 22 जानेवारी साजरी झाली आणि अगोदरच 12 जानेवारी अटल सेतूचं उद्घाटन हा एक मोठा प्रकल्प. बॉल आतमध्ये चाललाय, कदाचित येत लागली असावी अगदी बॅटन पॅडच्या मधून आणि तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली मैदानाच्या आतमध्ये सागर चंद या फलंदाजाने. आणखीन एक धक्का बसला, कहाणी में ट्विस्ट आता मैदानामध्ये निर्माण झाला. विकेट मिळालाय त्या ठिकाणी सावळे टीमला. नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. 10 बॉल 30. बघा 2 विकेट मिळाले त्यामुळे थोडा प्रेशर आता बोनकोडे संघावरती आला. परंतु अजूनही मैदानामध्ये विघ्नेश पाटील उभा आहे आणि तो खेळाडू जितका वेळ उभा राहील तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील. नवीन फलंदाज अब्रार बलोच हा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहता मैदानाकडे दाखल झाला 7व्या क्रमांकावरती. बोनकोडे 11 बोनकोडे संघाची बॅटिंग स्ट्रेंथ जर आपण पाहिली तर अगदी डेथ ओव्हरपर्यंत आपण पाहिला त्यांच्याकडे अगदी डेथ ऑर्डरपर्यंत चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं त्यांच्यासाठी एवढं कठीण काम नाही. परंतु समोर आव्हान आहे सावळे संघाचं. इथेही आपण पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, ट्रॅक बदलला आणि मॅचचा देखील ट्रॅक बदलला. खरं तर संकेतने पहिले 2 बॉल त्याने ओव्हर द विकेट टाकले वाईड, त्यानंतर तो राऊंड विकेट ट्रॅक बदलला आणि मॅचमध्ये त्याने कमबॅक केलं. 3 सलग डॉट बॉल ज्याच्यामध्ये एक विकेट एक सांघिक यश मिळालं. आता मॅच आपण पाहिली तर 9 चेंडू आणि 30 धावा. इथे बिगिट करायचा आहे. निर्धाव चेंडूचा हा खरं दबाव आला त्या ठिकाणी विघ्नेशवरती मिस टायमिंग फटका आणि या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय सावळे संघ, कमबॅक करतोय संकेत केदारी हा गोलंदाज. विकेट मिळालाय त्या ठिकाणी विघ्नेश पाटीलचा. तर टेनिस बॉल क्रिकेटची आतुरता लागते रायगड प्रीमियर लीगची आणि दरवर्षीप्रमाणे शिरडोन नगरीमध्ये आद्य क्रांतीवीर सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक वासुदेव बळवंत फडके यांच्या भूमीमध्ये दमदार आयोजन आपण पाहता रायगड प्रीमियर लीगचं. त्या खरं तर स्पर्धेचे आयोजक प्रमुख मंगेशी वाकडीकर यांचं या ठिकाणी आगमन. संकेतचं कमबॅक बघा किती चांगलं आहे. आता 8 मध्ये 30 सामना थोडा जड होत चालला आहे. या मॅचमध्ये फिल्डिंग करताना आपण पाहिलं सावळे संघासमोर बोनकडे टीमला ज्या धावा अक्षयने लास्ट ओव्हरमध्ये केल्या त्या धावा निर्णायक आहेत. अक्षयने जो ब्लास्ट केला लास्ट ओव्हरमध्ये तिथून मात्र कॉन्फिडन्स वाढला. 27 धावा आल्या होत्या. शफल झाले अक्रॉस द लाईन त्या ठिकाणी स्वप्नील नाईकचा हा फटका चालला डीपमध्ये. अक्षय पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहिला. संपूर्ण इनिंगमध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला. प्रोफेशनल क्रिकेट ग्रामीण क्रिकेट खेळत आपण पहिला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये दमदार योगदान खेळाडू जर राहिले. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं मॅचचं शेवटचे 6 बॉल विजयासाठी 29 रनचं समीकरण. क्रिकेटमध्ये काय घडत याचा नेम नाहीये. अनप्रेडिक्टेबल असा क्रिकेटचा खेळ. तत्पूर्वी नागाव संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा कारण यानंतर नागाव विपक्ष विनर अशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. डीजे स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 29 धावा करायच्या म्हणजे 5 षटकार स्वप्नील नाईक आणि त्या ठिकाणी अब्रार बलोच या 2 फलंदाजांना खेळावं लागेल. खरं कमबॅक केव्हा झालं या मॅचमध्ये? कमबॅक झालं खरं संकेतच्या षटकामध्ये
जर त्या षटकामध्ये 12-13 धावा आल्या असत्या तर हा प्रेशर कमी झाला असं. परंतु त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, त्या ठिकाणी 3 गडी बाद केले, 2 हे कमबॅक होतं. संख्येचं हे कमबॅक होतं सावळेश्वर सावळे टीमचं. 6 बॉल 29 कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. बॉल तयार या ठिकाणी बाद आहे. अभि दापोलकर, अभि जांभूलकर आहे, लक्ष असू द्या टेक्निकल ऑपरेटर स्कोरर अभि जांभूलकर, कारण दापोलकर तर सावळ्यामध्ये नाही आहेत, जांभूलकर आहेत. आणि हा जांभूलकर त्या ठिकाणी आला बॉलिंग ट्रॅकमध्ये. पहिला बॉल त्यांनी निर्धाव टाकला, तर 5 मध्ये 29 म्हणजे लगातार 5 षटकार. एखादा विक्रम स्वप्नील नाईकला बनवावा लागेल. इथे लो फुल टॉस ऑन साईडला हा फटका फसलाय, त्या ठिकाणी झेल खाली आले. करतर आपण पाहताय करतर प्रतीक रोहित केदारे टिपला झेल आणि संपला त्या ठिकाणी स्वप्नील नाईक या खेळाडूचा खेळ. चार चेंडू आणि 29. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, समिदा नागाव संघाने शेवटपर्यंत हार मानलेली होती आणि त्याचमुळे तो संघ विजेता राहिला. कधी कधी असं म्हणतात क्रिकेटमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रयत्न सोडाल, जेव्हा तुम्ही हार मानाल, तेव्हा तुमच्या वाट्याला पराभव होईल. आणि इथे आपण पहिला प्रयत्न कदाचित सोडले की काय बोनकोडे इलेव्हन बोनकोडे संघानं, असं जो वाटायला लागलं. कारण हा सामना आता थोडा जड होत चालला. 4 बॉल 29, एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल खतर बॅटिंग करणाऱ्या बोनकोडे संघाला. मंदार नाईकसाठी हा बॉल आपण पाहताय, एखादा टप्पा पडल्यानंतर डाव्याच्या बाहेर चालला, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. किरण पवारचे बिग फॅन जासई गावचे अनिकेत घरत यांचे आगमन, त्यांचंही सरचे स्वागत. खतर अर्केश आणि अनिकेत ही जोडी आहे, किरण पवार यांचे राईट हँड, खरं दोघे, त्यांचं आपण करूया स्वागत. त्यांना इन्व्हायटाचं आपण देखील या मुख्य बॅट्समध्ये आपलं स्वागत. प्रत्येक खेळाडूचे फॅन्स असतात, परंतु हे अगदी जवळचे फॅन आहेत किरणचे, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. 3 बॉल 28, सामना एकतर्फा झाला. सामन्यामध्ये मजा राहिलेली नाही आहे. सामना आपण जर पाहिला अगदी 1 साइडेड. पहिल्या रात्रीमध्ये रूपचंद स्मृती मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटीजुई हा संघ सुपर 4ला गेला, आणि काल आपण पाहिला जरीमरी खोपटे हा संघ सुपर 4ला गेला. 22चा चौकार, उशीर झाला एकत्र या चौकाराला, आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचची. चला काही बॉल पेंडिंग आहेत, रिझल्ट फक्त येणं बाकी आहे. जवळजवळ या सामन्यावरती मजबूत पकड मिळवली. किरण पवार गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर स्मशान शांतता संपूर्ण मैदानाभर पसरली होती. त्याचा खेळ पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक जरूर नाराज झाले होते, आणि त्यानंतर अक्षय पवारने गेअर बदलला. इथे देखील फटका चांगला आहे. त्या ठिकाणी पाहता एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, मॅक्सिमम षटकार. दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. लास्ट बॉल आणि औपचारिकता मॅचची शिल्लक आहे. स्वप्नीलजी नाईक यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. हा फटका फसला, झेलखाली शतरक्षक रोहित झेल पकडला आणि शेवट गोड झाला, आणि हा सामना त्या ठिकाणी जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरतर सावळे टीमने. अभिनंदन सावळे टीम. इथे आपण लगेच सन्मानाकडे बघत आहोत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन नागाव आणि सावळे यायचं आहे. मंगेशी वाकडीकर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं दमदार स्वागत केलं जाईल. तत्पूर्वी इथे खरं तर वृत्तवाहिनीचे आमचे संपादक आहेत. चला टॉस घेऊया आपण सर्वप्रथम. नागाव आणि सावळे टीमचा कॅप्टन टॉससाठी या. चला सावळे संघाचा कॅप्टन अनिकेत टॉससाठी लवकर या. मॅन ऑफ द मॅच सामनावीर या सामन्याचा संकेत केदारी हा खेळाडू राहिला या सामन्याचा सामनावीर. 23 धावा केल्या आणि एका षटकामध्ये 2 खेळाडू बाद करत फक्त 3 धावा दिल्या, आणि हा खेळाडू ठरलाय सामनावीर संकेत केदारी. या आपण आपला सन्मान स्वीकारा. अर्केश खुश झालेत प्रचंड.